नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे ऋग्वेद मंडळ 10 सूक्त 15 म्हणजेच पितृसूक्त यातील पुढचा श्लोक आज प्रसारित होत आहे. आहम पितॄन् सुविदत्रांग अवित्सि नपातंच विक्रमणं च विष्णोः बर्हिषदो ये स्वधया सुतस्य भजंत पित्वस्त इहगमिष्ठाः. याचा अर्थ काय तर अत्यंत ज्ञानी विचक्षण असे जे पितर त्यांच्या सहवासाचा मी लाभ घेतला आहे, कारण मला संततीचा लाभ झाला आहे आणि विष्णूचे आक्रमण जेथे होते त्याही स्थानाचा लाभ झाल्यासारखाच आहे. तर स्वधेच्या योगाने कुशासनावर अधिष्ठित होऊन सोमरसाचा आणि हवीर अन्नाचा जे लाभ घेतात ते पितर वारंवार येथे येवो. पितरांसाठी एक छानसा यज्ञ आरंभ केलेला आहे. आता यज्ञ आपण हल्लींच्या काळात करू शकत नाही. आपण पितरांच्या नावे पान ठेवतो आणि त्यांना आवाहन करतो. तर या स्तोत्रात असं त्यांचं म्हणणं आहे, आमचे पितर अतिशय ज्ञानी आहेत आणि त्यांच्यामुळे मला संततीचा लाभ झालेला आहे. आणि ही खरी गोष्ट आहे. जर पितृकृपा आपल्यावर असेल, पितरांची कृपा आपल्यावर असेल, तर आपल्या घरी संतती नांदते. यासाठी वारंवार योग्य वेळी श्राद्ध पक्ष करणं अत्यंत आवश्यक आहे. आपली वंशवृद्धी व्हावण्यासाठी श्राद्ध पक्षाचा अवलंब करणं अतिशय आवश्यक आहे. आणि विष्णूचं आक्रमण जेथे झाले आहे त्या स्थानाचा लाभ विष्णूचं आक्रमण म्हणजे विष्णू कुठे असतो तर वैकुंठात असतो. विगतः कुंठः यस्मात् तद् वैकुंठम, म्हणजे जिथे काही दारिद्र्य नाही, जिथे आलस्य नाही, जिथे वाईट शक्ती नाही, जिथे संपूर्ण आनंदच आहे असं ठिकाण म्हणजे वैकुंठम. त्या आनंदाचा लाभ मला या पितरांच्या कृपेने झालेला आहे. म्हणून मी त्यांना आवाहन करतो की आम्ही जे हवीर भाग देतो आहोत यज्ञामध्ये, म्हणजे आपण जे पान ठेवलेलं आहे आता त्या नैवेद्याचा पितरांनी येऊन स्वीकार करावा. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.